काय चालू होतं रे आपलं? हॅलो हॅलो हे कळलं का? सम ऑफ फर्स्ट 19 numbers is equal to negative of last number. असं असेल तर ऍव्हरेज तुमचा 0 येईल. त्यामुळे D19 हा करेक्ट ऑप्शन झाला. लक्षात आलं? येस सर. पुढे A batsman makes score of 87 runs in the 17th inning and thus increases his average by 3. Find his average after 17th inning. सपोज 16 इनिंग मध्ये त्याचं ऍव्हरेज एक्स आहे असं आपण समजू. तर टोटल रन किती झाल्या? 16x झाल्या. बरोबर का? हॅलो हॅलो बाळांनो, हॅलो. येस सर. याच्यामध्ये 87 रन ऍड केल्या. त्यावेळी त्याचं ऍव्हरेज इन्क्रीज झालं 3 न. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा अगोदर. किती येते? सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट. इथं 17 घ्या, डिवायडेड बाय 17 करावं लागेल. हा, इक्वल टू एक्स प्लस 3 येते. 16x प्लस 87 ही सम झाली, त्याला डिवायडेड बाय 17 करावं लागेल. इक्वल टू एक्स प्लस 3. आता करा. (17x प्लस 51) म्हणजे x इक्वल टू 87 मायनस 51 म्हणजे मग 17 इनिंग नंतर काय येणार? x प्लस 3 इक्वल टू 35 येणार. ऑप्शन सी. हे कळलं का? हे कळलं का? लिहून घ्या पटपट. एक्स 36 येणार ना? किती येते? 36. 17. ठीक आहे, 36 येते.
म्हणजे 39 येणार ना. येस सर. ऑप्शन डी येते डी. ऑप्शन डी इज करेक्ट वन. लिहून झालं तर सांगा. हॅलो. झाले का लिहून? काय विचारतोय? येस सर. ते सोडवा. The average age of 10 men was increased by 3 years when one of them, whose age is 54 years, is replaced by a woman. What is the age of woman? बघा, सपोज ऍव्हरेज एज 10 असेल तर काय येणार? 10x येणार त्याच. बरोबर का? सम काय येणार? 10x येणार. आता 10x मायनस 54 डिवायडेड बाय आणि प्लस काय आहे तुमचं? टेन एक्स मायनस 54 ही झाली सम झाली. त्याच्यामध्ये पुन्हा एज ऑफ वुमन ऍड करावं लागेल तुम्हाला. सपोज एज ऑफ वुमन वाय मानलं मी, तर त्या केसमध्ये डिवायडेड बाय 10 तर इक्वल टू काय येणार तुमचं? ऍव्हरेज किती झालंय? एक्स प्लस 3 झालंय ना. हॅलो हॅलो बाळानो. Yes. Yes, sir. हा, मग हे सोडवा आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे ते सांगा. $84 बरोबर का? Yes, sir. वाय ची व्हॅल्यू 84 येते ना. Yes, sir. Yes, sir. कळत काय केलं? होय रे. काय केलं ते कळलं का? हॅलो बाळांनो, लक्षात आलं का काय केलं ते? येस सर. लिहून झालं असलं तर सांगा.
हॅलो, नेक्स्ट घेऊया का? Yes, sir. पुढे घ्या. The average monthly expenditure of Aman was rupees 100 during first 3 months, rupees 200 the next 4 months, and rupees 400 during एक मिनिट. The average monthly expenditure of Aman was rupees 100 during first 3 months, rupees 200 during next 4 months, rupees 400 during the subsequent 5 months of the year. If the total saving during the year was rupees 3,000, find Aman's average monthly income to the closest rupees. ऍव्हरेज मंथली एक्सपेंडिचर पहिल्या 3 महिन्यात काय होतं? 100 रुपीज. म्हणजे 3 महिन्यात किती रुपये खर्च केले त्यानं? हॅलो, पहिल्या 3 महिन्यात किती रुपये खर्च केले? एका महिन्यात 100 होते तर. हॅलो, तुमच्याकडे एका महिन्यात 100 रुपये खर्च करायला आहेत. 3 महिन्यात किती रुपये होतील? 300. एवढा उशीर लागतो का? हा, नेक्स्ट 4 मंथ मध्ये पर मंथ 200 खर्च केले, किती होणार मग? 800. आणि सबसिक्वेंट 5 मंथ्स ऑफ इयर रुपीज 400 म्हणजे 2000. टोटल खर्च किती झाला? हॅलो, 3100 बरोबर का? आता टोटल सेविंग आहे 3000 म्हणजे 6100. त्याला 12 ने डिवाइड करा, किती येते सांगा मला. $508.33. Yes, sir. 5083. क्लोजेस्ट सांगा की कुठले येते मग. 508. कुठले येते? A option. 508. ऑप्शन ए इज करेक्ट वन. कळते? हॅलो, कळते का? Yes, sir. Yes, sir. 508 झालं का? हॅलो, झाला असेल तर पुढचे घेऊया पटपट. झाले का? Yes, sir. नेक्स्ट वन, प्रॉब्लेम्स ऑन वेटेड ऍव्हरेज. वेटेड ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे रे?
वेटेड ऍव्हरेज फॉर्म्युला नाही दिला. No, sir. हॅलो बाळानो, वेटेड ऍव्हरेजचा फॉर्म्युला दिला नाही ना. No, sir. खाली लिहा वेटेड ऍव्हरेज. If x1, x2, so on up to xn, XR म्हणा इथं, ठीक आहे. XR are the weights of with म्हणा with n1, n2, so on up to nr, then weighted average equal to n1 x1 n2 x2 plus up to nr xr divided by n1 plus n2 plus n plus up to nr. कळतंय? हॅलो समजलं का बाळांनो? x1 x2 are the weights with n1 n2 nr, then हे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन हे त्याचे वेट्स असतील तर n1 x1 n2 x2 nr xr डिवायडेड बाय n1 प्लस n2 अप टू nr हा फॉर्म्युला आहे त्याचा. ठीक आहे, झालंय लिहून ये. हॅलो Yes, sir. आता पुढे बघा. The average weight of ABC is 45 kg. The average weight of AB is 40 kg and that of BC is 43 kg. Find the weight of B. Find the weight of B. बघा average weight of ABC म्हणजे A plus B plus C divided by 3 equal to 45 येते. बरोबर का? हॅलो Yes, sir. म्हणजे A plus B plus C equal to 135. आता A plus B divided by 2 equal to 40 म्हणजे A plus B equal to 80 आलं.
बरोबर आहे का? Yes, sir. बी आणि सी, बी प्लस सी याचा ऍव्हरेज दिलेला आहे 43, म्हणजे बी प्लस सी इक्वल टू 86 आलं. आता ए प्लस बी आणि बी प्लस सी याचे ऍडिशन करा. ए प्लस बी प्लस बी प्लस सी इक्वल टू किती येणार रे? एटी प्लस 86, बरोबर का? मग ए प्लस बी प्लस सी प्लस बी इक्वल टू 166 येईल. ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू काढलेली आहे 135. बी ची व्हॅल्यू सांगा मग आता. 31 येते का सर? बाकी काढून किती येते? 31 येते. 31. लक्षात आलं? 31. हॅलो, Yes, sir. बघा लिहून झालंय का? लिहून झालं असलं सांगा. झालंय? हॅलो, झालंय का लिहून? Yes, sir. The average weight of 8 person increases by 2.5 kg when a new persons come in place of one of them weighing 65 kg. What might be the weight of the new? Average weight of 8 person increases by 2.5 kg. Suppose average weight मी x मानलं तर टोटल सम किती झाली? 8x झाली. बरोबर आहे का? हॅलो, Yes, yes, sir. आता 8x मधून न्यू पर्सन कम्स इन प्लेस ऑफ वन ऑफ देम वेजिंग 65 kg. 65 किलोचा एक वजा झालाय आणि त्याच्यामध्ये एक y चा ऍड झालेला आहे. सपोज डिवायडेड बाय 8 केलं तर तुम्हाला काय मिळतंय? 8x सॉरी x प्लस 2.5 मिळतंय. X plus 2.5. मग सांगा y ची व्हॅल्यू. $85. किती येते?